या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार असल्याची महत्त्वाची माहिती समजतेय। सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। अजित पवार यांच्या या अकाली निधनानंतर आता ही एक मोठी बातमी समोर येतेय। जबाबदारी स्वीकारायला सुनेत्रा पवार तयार आहेत असं समजतंय। माझे सहकारी अमेय चुंबळे यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। अमेय, हो, जसं तू म्हणालीस की राजभवनामध्ये ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे अधिकाऱ्यांची वगैरे। उद्या संध्याकाळी 5 वाजता मलबार हिल इथे जे राजभवन आहे, राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान, तिथे हा शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि काही महत्वाचे नेते तिथे उपस्थित असतील। जसं आता आपण काही वेळापूर्वी म्हटलं की आज सकाळपासूनच या सगळ्या हालचालींना वेग आला होता आणि अजितदादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं एकमत आहे। इथे आपण एक मुद्दा असाही बघितला पाहिजे की अजित पवार यांची जी एक्झिट झाली, त्यांचं जे अपघाती निधन झालं ते अतिशय दुर्दैवी होतं, अख्ख्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक होतं। आणि अशा याच्यामध्ये अजित पवार यांच्याकडे जे मोठं पद होतं उपमुख्यमंत्री पद, हे कोणाकडे जाणार हा सवाल प्रत्येकाच्याच मनाला शिवून गेला होता। आता काहींना असं वाटू शकतं की अरे 2 दिवसापूर्वी हे सगळं झालंय, पण शेवटी ती कसं असतं, जग राहते सुरू राहते आणि राजकारणही सुरू राहतं। आणि अशा परिस्थितीमध्ये जितके दिवस घालवू तितके काही गोष्टींना फाटे फुटतात किंवा काहीतरी चर्चांना पूर येतो। त्यामुळे कुठेतरी हे सगळं अवॉइड करण्यासाठी, हे सगळं टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि खुद्द सुनेत्रा पवार यांनी सुद्धा, म्हणजे त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। आज गेले म्हणजे आपण जर का पाहिलं तर 41 वर्ष ज्यांचा संसार झाला अजित पवारांसोबत, त्यांच्या जाण्याचा एवढा मोठा धक्का आणि त्याच्या 2च दिवसांनी एवढी मोठी जबाबदारी पेलणं, स्वीकारणं हे म्हणजे निश्चितच सोपं नाही, साधी गोष्ट नाही ही। पण जसं आपल्याला राजकीय वर्तुळात पवार कुटुंबियांना ओळखणारे अनेक जण सांगतात की सुनेत्रा पवार या अतिशय कणखर आहेत, त्या कमी बोलत असल्या, थोड्याशा त्यांची स्टाईल खूप बोलण्याची नाहीये, मात्र त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, त्यांचा अनुभव दांडगा आहे समाजकारणामध्ये, समाजसेवी संस्था चालवण्यामध्ये, कंपनी चालवण्यामध्ये। त्यामुळे सरकारी प्रशासन हे जरी त्यांना नवीन असलं तरी प्रशासन हे त्यांना नवीन नाहीये। लोकांना हाताळणं, अधिकाऱ्यांना हाताळणं, कामं करून घेणं, जनतेच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवणं, हे सुनेत्रा पवारांना अजिबात नवीन नाहीये। कारण बारामतीचे लोक आपल्याला सांगतात की जेव्हा जेव्हा दादा व्यस्त असायचे, जेव्हा मुंबई पुण्याला असायचे, तेव्हा अनेकदा सुनेत्रा पवार त्यांच्या गाराणी म्हणजे ऐकायच्या, समस्या जाणून घ्यायच्या आणि त्याच्यावर सोल्युशन काढून द्यायच्या। त्यामुळे एवढे वर्ष त्या जरी अजितदादा एवढ्या पडद्यापुढे किंवा स्क्रीनवर किंवा जनमानसात खूप जास्त समोर आलेल्या नसल्या तरीही एक लोकांची नस काय असते, जनतेला काय हवंय हे त्यांना चांगलं कळतं, त्यांचा अभ्यास चांगला आहे। आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांची अतिशय म्हणजे दुर्दैवी परिस्थितीत का होईना पण एक नवी इनिंग सुरू होते असं म्हणायला पाहिजे। गेल्या काही महिन्यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती। तिथे काही कारणास्तव त्यांना यश नाही मिळालं। त्यानंतर दादाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं, तिकडे त्यांनी काही सेशन्समध्ये तालिका अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। त्यामुळे एक सदन कसं चालतं, सभागृह, कारण शेवटी सभागृह असतं, मग ते लोकसभा जे तिकडे वर दिल्लीमध्ये असो किंवा इथे महाराष्ट्रात हे आपलं विधिमंडळ असो, त्याचाही त्यांना अनुभव तर यायला लागलाय। त्याच्यामुळे आता सुनेत्रा पवार यांची कारकीर्द कशी असेल, कुठले निर्णय त्या जनतेसाठी घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जी अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।